हरिओम. माझं नाव अक्षय सिंह रोहिदास मते, उपासना केंद्र घनसोली, नवी मुंबई. उपासना केंद्र घनसोली मध्ये मी कार्यकर्ता सेवक म्हणून कार्यरत आहे आणि मी नोकरी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून आत्ता सध्या नोकरी करत आहे. हा अनुभव माझ्या जॉबशी रिलेटेड आहे. मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करण्याआधी माझं कोर फील्ड माझी मेकॅनिकल इंजिनिअरिंग होती आणि एक इंजिनिअरिंगमधून स्विच घेण्याचा निर्णय मी घेतला 2021 साली. तर म्हटलं आपण सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये तर जरा थोडा एक्सपोजर आहे आणि करिअरला चांगली ग्रोथ आहे आणि इन टर्म्स ऑफ सगळाच विचार करता मी या इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने मी घनसोली मध्येच एका इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतलं फ्रंट एंड डेव्हलपमेंटच्या कोर्ससाठी. तिथे असं करत करत माझा कोर्सही कंप्लीट झाला आणि इंटरव्ह्यूची प्रोसेस चालू झाली. इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये आता ऑलरेडी मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये असताना 6 वर्षाचा इंडस्ट्री एक्सपोजर आणि इंडस्ट्री एक्सपिरियन्स होताच. त्यामुळे इंटरव्ह्यूच्या प्रोसेसला मी घाबरणारा नव्हतो. म्हणजे इंटरव्ह्यू सगळे चांगलेच देत होतो, नर्वसनेस नव्हता, फुल्ली कॉन्फिडंट होतो, सगळे आन्सरचं प्रिपरेशन वगैरे सगळं व्यवस्थित होतं. त्या प्रोसेसला मी घाबरत नव्हतो. पण ह्या सॉफ्टवेअरमध्ये एंटर करण्यासाठी जे इंटरव्ह्यूज मी दिलेले होते, जवळपास 8-9 इंटरव्ह्यूज मी चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये दिलेले होते. फर्स्ट राऊंड चांगला जायचा, सेकंड राऊंडही चांगला जायचा, कधी कधी थोडेफार फसायचो देखील. पण कुठे काही असं पॉझिटिव्ह रिप्लाय किंवा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला नव्हता कंपन्यांकडून की यू आर गेटिंग सिलेक्टेड ऑर समथिंग. तर मी जो आता जिथे माझं सिलेक्शन झालेलं आहे तिथला जो इंटरव्ह्यूची वेळ आलेली होती त्या बाबतीत झालं असं की ना मी खूप इंटरव्ह्यूज दिलेले होते. माझ्या घरी माझी मिसेस आहे कावेरी, तिला देखील म्हटलं होतं की इंटरव्ह्यूला कावेरी मी घाबरत नाहीये, अजून असे अनेक इंटरव्ह्यू मी देऊ शकतो. पण माझं लग्न झालेलं आहे, माझी मुलगी आहे, मी घरात आईवडिलांसोबत राहतोय, तर आपली एक जबाबदारी असते की पटकन आपल्या पायावर उभं राहून घेऊया, पटकन आपला जो ट्रॅकवर असो किंवा पटकन ते स्ट्रीमलाईन होऊन जाऊया. तर असं माझ्या डोक्यात ते एक बर्डन होतं किंवा तो लोड होता. तर मी कावेरीला म्हणायचो की इंटरव्ह्यू तर देतोच, हा चल हा पण देऊन बघूया. तर मी हा जो 9वा माझा इंटरव्ह्यू होता जिथे मी आता सध्या सिलेक्ट झालोय ठाणे येथे, तो राऊंड माझा मंडेला झाला. सोमवारी माझा फर्स्ट राऊंड कंडक्ट झाला, तोही चांगला गेला. त्यांनी मला सांगितलं की बुधवारी आपण सेकंड राऊंड ठेवूया. सेकंड राऊंड मी बुधवारी दिला आणि बुधवारी सेकंड राऊंड देत असताना 20 वर्ष एक्सपिरियन्सवाले सिनियर मेंबर्सनी पॅनल मेंबरनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता. त्यांनी जे काही क्वेश्चन्स मला विचारले त्यांना सॅटिस्फॅक्टरी आन्सर्स मी दिलेले होते. पण तरी देखील माझ्या मनात ही एक थोडी हे लागलेली होती चिंता की याच्या आधी देखील चांगले गेलेले होते, आता काय माहिती इथे देखील काय होईल. पण माझ्या मनात बापूंना एक साथ मी घातलेली होती की बापू, नाही झालं तरी तुमचा दृढ विश्वास आहेच, झालं तरी विश्वास असाच राहणार आहे. मला माहिती की माझ्यासोबत नाचसंविधच घडतंय आणि तुम्हाला जसं उचित वाटेल ना आणि जेव्हा वाटेल तेव्हाच तुम्ही मला हे द्या, असं म्हणून मी बापूंशी मनोमन फोटोबरोबर बोललेलो होतो. मी असं करत आता टेन्शनची मात्रा सगळी सोडून दिली होती आणि सगळं निर्धास्त झालेलं होतं की जे होईल ते बघता येईल, उद्या मला डेफिनेटली कॉल येणारच. आणि मी सकाळी जरा ना ह्याच विचारामध्ये रात्री लेट झोप लागली आणि सकाळी लवकर उठलो. तर माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज पडलेला होता 9:45ला की यू आर सिलेक्टेड फॉर द पोझिशन आणि वी नीड टू डिस्कस अपॉन द CTC. हेच ते शब्द होते. अजूनही माझ्याकडे ते व्हॉट्सअपवरचे मेसेज आहेत आणि मी ते तुम्हाला दाखवू देखील शकतो. आणि मी CTCवर डिस्कस केलं आणि मला तिथे सिलेक्टही केलं गेलं. कंपनीही मला चांगली मिळाली. बापूकडे हरिगुरुग्रामला आपण प्रवचनाला जातो ना दर गुरुवारी, तेव्हा आजूबाजूला त्या BKC मधल्या बिल्डिंग्स दिसतात. मी म्हटलं बापू अशा बिल्डिंगमध्ये आता आपल्याला एंट्री घ्यायची आहे ना कामाला वगैरे, असं मनोमन ती एक खुळचट कल्पना माझ्या चालू होत्या. आणि माझं सिलेक्शन ज्या कंपनीमध्ये झालं ना त्या बिल्डिंग तर त्याच्याही पेक्षा चांगल्या. म्हणजे मला असं काही मटेरियलिस्टिक मी बोलत नाही, ह्या खुळचट कल्पना होत्या, मी आताही मान्य करतो. पण ते देखील बापूंनी ओळखलं आणि ते देखील प्रदान करून टाकलं की घे, माझ्या मुलाला सगळं काही अवेलेबल आहे, असं म्हणून जो बापूंप्रती लावलेला जो विश्वास असतो ना तो कसा कामी येतो आणि सगळं काही द्यायलाच तो बसलेला आहे आणि सगळं काही तो देतोच. कारण बापू म्हणतात की माझ्या मोठ्या आईने सगळा भांडार आपल्या मुलांसाठी खुला करून ठेवलेला आहे, आपल्याला फक्त मागायची देरी आहे. तेरे पास ही सब कुछ है, बापू अग्रलेखांमधून लिहून देतात आपल्याला. तसं मला मिळालंच आणि मला जे भरपूर दिवसांपासून जे माझ्या मनामध्ये टेन्शन होतं ते मला निर्धास्त झालं. अंबज्ञ नाथ चौधरी.